नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. निवडणुका झाल्या विधानसभेच्या, मुख्यमंत्री ठरले, उपमुख्यमंत्री ठरले, काल शपथविधी झाला आणि या शपथविधीमधून अनेकांना डच्चू मिळालेला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना डच्चू मिळालेला आहे. मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेतलेलं नाही. त्यापैकी एक नाव असलेलं छगन भुजबळ, आणि छगन भुजबळ हे थोडे तितके काही थोड्या वेळापुरते नाराज नाही आहेत, तर ते अति जास्त प्रमाणामध्ये आणि प्रचंड नाराज आहेत. अजित पवारांबद्दल सुद्धा आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या दोघांतिघांबद्दल छगन भुजबळांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. छगन भुजबळ सध्या नाशिकमध्ये आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत आणि उद्याच्याला प्रचंड महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मेळावा ते आयोजित करतायत आणि नंतर मोठा निर्णय घेणार आहेत. म्हणजे छगन भुजबळ पुन्हा एकदा राजकीय भूकंप ओढवून देणार आहेत, हे मात्र निश्चित आहे. उद्या ते निर्णय नेमका काय घेणार आहेत हे जरी उद्यावर असलं तरी आज त्यांच्या बोलण्यावरून नक्की समजत होतं की त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे. वेगळं करायचं आहे म्हणजे काय? एका पत्रकारानं प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की अशा प्रकारचे हायपोथेटिकल प्रश्न विचारले तर मी त्याला उत्तर देत नाही. म्हणजे पत्रकाराचा प्रश्न असा होता की उद्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला जर बोलवलं तर तुम्ही जाल का? या सगळ्या गोष्टी छगन भुजबळांच्या हालचालीवरून, त्यांच्या स्टेटमेंटवरून स्पष्ट होतंय की ते अति प्रचंड नाराज आहेत. खरं तर एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासून नाराज होते आणि एकनाथ शिंदेंचा सुद्धा एक शिलेदार, फार मोठा, खरं तर खजानदार म्हणावं लागेल अशा प्रकारचं नाव तानाजी सावंत यांना या मंत्रिमंडळाच्या यादीमधून कट करण्यात आले. त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तिकडं दीपक केसरकर असतील, यांचाही पत्ता कट करण्यात आलेला आहे. तिकडं प्रकाश सुर्वे आहेत, यांचाही पत्ता कट झालेला आहे. अब्दुल सत्तार आहेत, दीपक केसरकर आहेत. छगन भुजबळांबरोबरच अनेक असे नेते आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना नाराजी उघडपणे दाखवता येत नाही. ते अत्यंत दबावामध्ये आहेत. फक्त आणि फक्त शिंदेंची लोक आणि अजित पवारांची लोक हे उघड नाराजी बोलून दाखवत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना फार मोठी अडचण झाली आहे. एकीकडे मंत्रिपदही मिळालं नाही तर दुसरीकडं आपली नाराजी सुद्धा उघडपणे बोलून दाखवता येत नाही. इतका बुक्क्यांचा मार आहे तोंड दाबून, असं म्हणायला हरकत नाही. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. छगन भुजबळांनी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर प्रचंड आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी, शरद पवार कुठलाही पक्षामध्ये निर्णय घ्यायचा असतील तर ते सर्वांशी चर्चा करत असतात, ज्येष्ठांची चर्चा करत असतात. मात्र इकडं अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघंच चर्चा करतात. शेवटपर्यंत मला किंवा मग इतर कोणाला ते सांगत नाहीत. हे फक्त तिघांचंच चालतंय, अशा प्रकारचा आरोप सुद्धा छगन भुजबळांनी केलाय. देवेंद्र फडणवीस माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते कालच्या यादीत, असं सुद्धा छगन भुजबळांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस आग्रही असताना छगन भुजबळांचा पत्ता नेमका कुणी कापला, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. छगन भुजबळांना हे प्रश्न विचारले असता ते म्हणाले की तुम्ही अजित पवारांना विचारा. मात्र अजित पवार माध्यमांसमोर येत नाहीत. हा सगळ्यात मोठा जे आहे तो या ठिकाणी पेच निर्माण झालेला आहे. छगन भुजबळांना कुणी नेमकं कापलंय? सुनील तटकरेंनी कापलंय की तिकडं प्रफुल्ल पटेलांनी कापलंय की अजित पवार स्वतः यांनी कापलंय? हा प्रश्न आणि हा तिढा सुटायला मार्ग मोकळा होत नाही. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. तिकडे मात्र सुनील तटकरेंच्या मुलींनी, आदिती तटकरेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अनेक असे कंगोरे छगन भुजबळांनी बोलून दाखवले. शरद पवारांच्या बाजूला माझी खुर्ची असायची. कुठल्याही मोठ्या सभेमध्ये शरद पवारांच्या अगोदरचं भाषण माझं असायचं. सुप्रिया सुळेंनी जे बोलून दाखवलं ते अत्यंत खरं आहे की सुप्रिया सुळे म्हणाल्या छगन भुजबळांचं अत्यंत जवळचं नातं होतं आणि त्यांचा पक्षामध्ये फार मोठ्या लेवलवर सन्मान केला जायचा. त्यावर बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले की अत्यंत खरं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझा नेहमी सन्मान केलेला आहे, शरद पवारांनी माझा नेहमी सन्मान केलेला आहे. आज मात्र अशा प्रकारचं बक्षीस मला मिळालेलं आहे. मंत्रिपदामधून मला कपात करण्यात आलेला आहे. एकतर्फी आणि एक हाती मी लढलो, त्याचं बक्षीस अशा प्रकारचं आपल्याला मिळालं आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलंय. उद्याच्याला कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो छगन भुजबळांनी आयोजित केलेला आहे. तिकडं तानाजी सावंत काहीही बोलत नाहीये. छगन भुजबळांनी इकडं तोफ डागलेली आहे. माध्यमांशी बोलत असताना ते काही मोजके, म्हणजे काही मेसेज जाणारे शब्द आणि मेसेज जाणाऱ्या प्रश्नांचेच उत्तरं ते देत आहेत. वेगवेगळे प्रश्न विचारले तर ते चिडचिड करतायत. सध्या छगन भुजबळ हे अत्यंत चिडलेले आहेत, अत्यंत रागामध्ये आहेत.
ते जरी बोलून दाखवत नसले तरी संताप छगन भुजबळांचा होतोय आणि या संतापामुळे ते वेगळा काय निर्णय घेणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे. त्यांनी बोलत असताना सांगितलं की मंत्रिमंडळामध्ये बोलवलं तर जाणार का नाही, त्याच्यावर हायपोथेटिकली प्रश्नांची उत्तरं मी देत नाही असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे भविष्यामध्ये छगन भुजबळ वापस परत जाणार आहेत की नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि उद्याच्याला नेमका निर्णय ते काय घेणार आहेत, कुणाकडे जाणार आहेत. वारंवार शरद पवार यांच्याबद्दल छगन भुजबळ फार कौतुक करत आहेत कालपासून. म्हणजे पक्ष फोडल्यानंतर शरद पवारांवर टीका करणारे हे दुसरे नेते आहेत. म्हणजे धनंजय मुंडे असतील, अजित पवारांच्या नंतर छगन भुजबळ आणि पुन्हा नंतर धनंजय मुंडे या 2-3 लोकांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. आता मात्र छगन भुजबळ हे शरद पवारांच्या बाबतीमध्ये फार गोड पद्धतीने बोलायला लागलेले आहेत, त्यांचा आदर करायला लागलेले आहेत, त्यांच्या बोलण्याचं आणि त्यांच्या वागणुकीचं कौतुक करायला लागलेले आहेत. त्यामुळे छगन भुजबळांचा कल नेमका कुठे आहे हा सगळ्याला पडलेला प्रश्न आहे. छगन भुजबळ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये परत येतात का हे आता पाहावं लागणार आहे. मागच्या काळामध्ये छगन भुजबळ यांच्यासोबत कोण कोण होते हे सगळ्यांना माहीत होतं आणि आता सुद्धा छगन भुजबळांसोबत नेमकं कोण असणार आहे. छगन भुजबळ एकटे बाहेर पडणार की आणखी काही लोकांना गट करून बाहेर पडणार आहेत हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आता गट करून बाहेर पडायची गरजच नाही किंवा मग त्याला काही वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण पक्षांतर्गत बंदीचा कायदा जो होता त्यावर अजूनही निर्णय आलेला नाही. केंद्र आणि सुप्रीम कोर्टाने यावर काहीही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायदा राहिलाय की नाही हा सवाल नेहमीपासून म्हणजे पहिल्यापासून उपस्थित झालेला आहे. आता गट करून बाहेर गेल्यानंतर काय वेगळी कारवाई होऊ शकते हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि जर या सगळ्या गोष्टी छगन भुजबळांना करायच्या असतील तर ते म्हणजे पक्षामधून काही सहकारी घेऊन बाहेर पडतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. की छगन भुजबळ, तानाजी सावंत, तिकडे भारतीय जनता पार्टीचे काही लोक अशा प्रकारे गट करून फडणवीसांच्या सरकारमध्ये काही धुमाकूळ घालतायत का, काही गोंधळ घालतायत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. छगन भुजबळांचा उद्याच्याला फार मोठा निर्णय असेल असं सुद्धा बोललं जात आहे. छगन भुजबळांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बोललेलं आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते त्यांनी बोलवलेलं आहे आणि उद्या कार्यकर्ते जे सांगतील तो निर्णय आपण घेणार आहोत. मात्र कार्यकर्त्यांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल आम्ही तो तुमच्या पाठीशी उभा राहून स्वीकारू असं कार्यकर्त्यांनी छगन भुजबळांना शब्द दिलेला आहे. त्यामुळे उद्याच्याला छगन भुजबळ नेमका निर्णय काय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये नंबर 1 चे नेते मानला जातात अजित पवारांच्या नंतर. मात्र असं असताना छगन भुजबळांना नंबर 1 नाही तर खालून नंबर 1 ठेवण्यात आलेला आहे. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे आणि याच वागणुकीमुळे छगन भुजबळ जे आहे ते प्रचंड आणि अतिप्रचंड नाराज आहेत. काय नेमका निर्णय घेणार हे उद्या कळेल. मित्रांनो, तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.